3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मराठी भाषा गौरव दिन मनसेकडून साजरा केला जाणार. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत शिवाजी पार्क मैदानावर विशेष पुस्तक प्रदर्शन असणार. मराठी शाळा बंद पडण्यामागे मराठी समाजानं आत्मचिंतन केलं पाहिजे असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. मराठी शाळा बंद पडल्यास राज्य सरकारबरोबर मराठी माणूस जबाबदार असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. मंत्र्यांच्या उत्तरावरून विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. वारंवार पैसे उपलब्ध नाहीत असं सांगणं योग्य नाही. राहुल नार्वेकर आणि मंत्री अशोक उईक यांना झापलंय. ऑनलाईन मोबाईल गेमिंगवर बंदी घाला अशी मागणी विधानसभेमध्ये लक्षवेधीद्वारे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. गेमिंग ॲप बनवणारे विकृत असल्याची टीका डावखरेंनी केली आहे. तसंच ऑनलाईन मोबाईल गेमिंगमुळे लहान मुलं आत्महत्या करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलंय. यावर हा प्रश्न जटिल असून या प्रकरणी सरकार सगळ्यांचं मत विचारात घेत असल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलंय. अंबादास दानवेंनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचा दावा खासदार संदीपान भुमरेंनी केलाय. चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा असं भुमरे म्हणाले. दरम्यान अंबादास दानवेंवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशाराही भुमरेंनी दिला. मर्द असाल तर समोर येऊन लढा, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढू नका असं आव्हान देत आमदार मंदा म्हात्रेंनी वनमंत्री गणेश नाईक यांना आव्हान दिलंय. सीबीडी इथं आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेला अजूनही मुहूर्त मिळेना असं चित्र आहे. महासभा 20 फेब्रुवारीच्या आत घेणं बंधनकारक असतं. मात्र 20 तारीख उलटूनही महासभा होत नसेल तर प्रशासकीय राजवट आहे का असा सवाल नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी विचारलाय. ठाणे महापालिकेनं 61 उमेदवारांना नोटिसा बजावल्यात. निवडणुकीमध्ये झालेल्या खर्चाचा हिशोब देण्यासाठी या नोटिसा बजावण्यात आल्यात. 15 दिवसात निवडणूक खर्चाचा हिशेब द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा पालिका प्रशासनानं दिला. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल 61 उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेबच दिला नसल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे या उमेदवारांना पालिका प्रशासनानं नोटिसा बजावल्यात. पुढील 15 दिवसात निवडणूक खर्चाचा हिशेब न दिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय. यंदा सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरासरी 9.1% पगारवाढ मिळण्याची अपेक्षा आहे, जी गेल्या वर्षी मिळालेल्या सरासरी 8.9% वाढीपेक्षा अधिक आहे असं मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या जागतिक सल्लागार संस्था एऑनच्या पाहणी अहवालात म्हटलेलं आहे. दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्यानं राज्यातील प्रमुख दूध संघांनी विक्री दरातही वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. ग्राहकांसाठी ही दरवाढ 1 मार्चपासून लागू होणार आहे. पुण्यातील कात्रज डेअरी इथं झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. पशुखाद्याचे वाढलेले दर आणि उन्हाळ्यामुळे दूध उत्पादनामध्ये घट झाल्यानं दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. फोडणीसाठी सढळ हाताने कढीपत्त्याचा वापर करणाऱ्या गृहिणींना आता आपला हात काहीसा आखडता घ्यावा लागणार आहे. कारण सध्या बाजारामध्ये तुटवडा असल्यानं कढीपत्ता प्रचंड भाव खातोय. एरवी घाऊक बाजारामध्ये प्रति किलो 50 ते 70 रुपयांना मिळणारा कढीपत्ता आता थेट 350 ते 400 रुपयांवर पोहोचलाय.